नमस्कार मित्रांनो. जीवनात संकट हे सगळ्यांना येतात. काही लोक संकटावरती मात करतात आणि ते मोठे होतात आणि काही लोक संकटे पाहून पळून जातात तर ते आहे तिथेच राहतात. तर मित्रांनो, आज आपण पाहूया संकटावरती मात कसे करायचे. तर मित्रांनो, एकदा श्री स्वामी विवेकानंद वाराणसीमध्ये काही कामानिमित्त गेले होते आणि रिटर्न जाताना त्यांनी एका तलाव आणि भिंतीच्या मधून एक रस्ता जात होती आणि त्या रस्त्यावरून स्वामी विवेकानंद जात होते. तिथे असलेले काही माकडे स्वामी विवेकानंदच्या पाठीमागे लागले आणि त्यांना पाय पकडण्याचा पण प्रयत्न करू लागले. हे पाहून स्वामी विवेकानंद तिथून पळू लागले. हे पाहताच तिथे असलेले एक साधू स्वामी विवेकानंद म्हटले, पळू नका, सामोरे जावा, संकटांना सामोरे जावा. हे ऐकल्यावर स्वामी विवेकानंद पटकन मागे वळले आणि त्या माकडावरती रागाने पाहू लागले आणि माकडांना मारण्याचा प्रयत्न करू लागले. हे पाहून माकडे तिथून पळत सुटले, माघार घेतले. तेव्हा स्वामी विवेकानंदाच्या लक्षात आलं, संकटांना सामोरे जायचं असतं, संकट पाहून पळायचं नसतं. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आमच्या जीवनामध्ये भरपूर काही संकट येतात. त्या संकटापासून आपल्याला पळून जायचं नाही, दूर जायचं नाही, तर त्या संकटावरती मात करायचा. प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. मित्रांनो, प्रश्न आहे तर उत्तर आहेच. त्यामुळे संकटापासून दूर जायचं नाही, आता संकटाला पळून जायचं नाही. संकटावरती जिद्दीने, मेहनतीने, कष्टाने आणि धैर्याने सामोरे जायचा. नक्कीच आपण संकटावरती मात करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.